निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। श्री महादेव मंदिर मंडपामध्ये एका पवित्र कार्याचं निमित्त घेऊन आज आपण एकत्रित आलेले आहोत. विषय प्रवेश करण्यापूर्वी भगवान शंकराचे चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून पवित्र कार्यामध्ये सहभागी झालेले समस्त भाविक या सर्वांनाच आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागतपूर्वक सर्वांचं नमन आहे. आतापर्यंत आपण आदरणीय वक्त्यांचं वक्तव्य श्रवण केलेलं आहे. पर्यावरणासंबंधी माहिती आपल्याला मिळाली. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद करतो. सध्याच्या काळामध्ये माहितीची काही कमी नाही. आता आपल्या प्रत्येकांनाच खूप काही माहीत आहे. शिल्लक राहिलेलं आहे आता कृती. माहिती वाचून काही आता अडलेलं नाही. कार्य करण्यामध्ये आता कृतीची आवश्यकता आहे. म्हणून आपण या ठिकाणी आलात याच्यामुळे काही मी संतुष्ट नाही किंवा निसर्ग देवताही प्रसन्न नाही. आलेल्या लोकांनी जर हे काम हाती घेतलं, प्रामाणिकपणाने माणसाला एक वृक्ष जरी लावला, झाड लावला, तरी मग हे सगळं निसर्ग देवता महापुरुष आपल्यावर प्रसन्न होतील. केवळ इथं येऊन बसल्यामुळे आपण चांगले आहात असं सिद्ध होत नाही. चांगलं काम करून जेव्हा आपण आपलं कर्तव्य पार पाडूत तेव्हा आपण चांगले आहोत असं प्रत्येकांना आग्रहाची विनंती आहे. चांगलं काम करायचं आहे. वाईट काम त्यागायचं आहे. त्याच्यासाठी कोणी सांगितलेलं नाही वाईट काम करायचं, परंतु केल्याशिवाय राहत नाही आपण. चांगलं काम पुष्कळ सांगतात आपणाला, परंतु कोणी करायला तयार राहत नाही. तर चांगल्या कामाचं एक संकल्प घेऊन जाण्यासाठी आपण आज कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत. हे चांगलं काम म्हणजे काय चांगलं काम आहे? तर जे काम निर्विवाद आहे, ज्या कामामध्ये भेद नाही, वाद नाही, राजनीतीचा संबंध नाही. आता वृक्षारोपणामध्ये या कोण्या गोष्टीचा संबंध आहे? मला काल एकाचा प्रश्न आला होता, प्रश्न केला होता एकाने फोनवर. त्यांनी बोलले त्या महाराजांनी की तुम्ही काय करायला? म्हणलं वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायला. हे काय करतात तुम्ही, कशामुळे? कोणीच करत नाहीत ना. महाराज लोकांचं हे काम नाही म्हणे. त्यांनी कीर्तन करावं, बोध करावं, कथा सांगावं, चांगली गोष्ट आहे. महाराज लोकांना धन्यवाद. परंतु मठ बांधणं, मंदिर बांधणं हे माझं कार्य सध्या नाही. आता त्यांना सांगितलं स्मशानभूमीचं सुशोभीकरण असेल, विकास कार्य असेल, वृक्षारोपणासारखे असे काही उपक्रम जे आपण राबवतो आपल्या सर्वांना माहिती आहे. पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. तर असे जे काही कार्य आहेत, हे छोटे छोटे उपक्रम आहेत, हे आम्ही करतो. हे असे कामं तुम्ही का निवडलात? त्यांनी प्रश्न केला. चांगले कामं आहेत, परंतु असं निवडावं असं तुम्हाला का वाटलं?
तर त्यांना सांगितलं की स्मशानभूमी आहे उदाहरणाला, हे कार्य आहे. मठ बांधल्यानंतर त्याच्यामागं पैशाची अडचण आहे, चंदा पट्टी जमा करणे, गोळा करणे, माणसाची गरज आहे, पैशाची गरज आहे. एवढंच नाही तर शेवटी उत्तराधिकाऱ्याची गरज तर आहेच आहे. आम्ही जे स्मशानभूमीचं कार्य हाती घेतलंय याच्यामध्ये उत्तराधिकाऱ्याचं काही गरज आहे का? वकिलाची गरज नाही, उत्तराधिकाऱ्याची गरज नाही, पैशाची गरज नाही अधिक प्रमाणामध्ये. आता कोणाला स्मशानभूमीचा उत्तराधिकारी व्हावंच वाटत असेल तर एक उपाय आहे, त्यांनी मराव. दुसरा उपाय काय? कोणीही उत्तराधिकारी होऊ शकते. जे काम निर्विवाद आहे, सर्वोपयोगी आहे, कल्याणकारक आहे, हितकारक आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रीयता आहे, संस्कार आहेत, संस्कृती आहे, परंपरा आहे, ऋषीमुनींची जे काही कृती केलेली होती, त्यांची आज्ञा होती, ते सगळं काही या कामामध्ये आहे. जेवढं जेवढं सुसंस्कृत आहे आपल्या परंपरेमध्ये, देशामध्ये, त्या सगळ्या चांगल्या गोष्टीचं संघटन हे आपले उपक्रम आहेत. प्रत्येकामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. महापुरुषांनी याचं वर्णन केलेलं आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी प्रत्येकाला माहिती आहे. वृक्षांचं संगोपन करावं, संरक्षण करावं, लावणी करावं वगैरे वगैरे. आणि याच्यामध्ये अजून एक तुम्हाला गोष्ट जोडून देतो. तुम्ही वृक्ष लावाव, यात काही नवल नाही, लावलंच पाहिजे. हे करणं म्हणजे काही उपकार नाही. उपकार वेगळे आणि कर्तव्य वेगळं. आपणाला जे वृक्षारोपण करायचं आहे ते उपकार म्हणून की कर्तव्य म्हणून? मी नेहमी सांगत असतो की उपकार म्हणून केलेल्या कार्याचा अहंकार येतो आणि कर्तव्य म्हणून केलेल्या कार्याचा आनंद येतो. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. कार्य तेच, पण उद्देश वेगळा, तर त्याचा भावही वेगळा आणि त्याचा परिणामही वेगळा आहे. तर आपल्यापेक्षा आपण लावून लावून 10-5 झाडं लावू शकतो आपण, परंतु एक काम करा की जे हजारो करोडो झाडं लावण्याचं काम करणारे पक्षी आहेत, त्या पक्ष्यांचं संगोपन, पक्षी मारू नका, पक्ष्याला खाऊ नका, एवढं केलं तरी तुम्ही झाडं लावल्यासारखंच आहे. तर लोक म्हणतात की हे महाराज आणून आणून तुळशीची माळ घालण्याचाच प्रयत्न करतात, पण याच्या मागे भूमिका किती मोठी आहे, किती महत्वाची भूमिका आहे. एक माणूस जर मांसाहार सोडला तर कमीत कमी त्याच्या जीवनामध्ये 10-5 पक्षी तर वाचू शकतो, पशु पक्षी. आणि ते या सृष्टीला किती उपकारक आहेत ते पक्षी, ते पशु. आता हे पर्यावरणामध्ये जे काही प्रदूषण वाढलेलं आहे, या प्रदूषणाला नियंत्रित करण्याचं कार्य विंचू करते, इंगळी करते, सर्प करतात. हे सगळे या ज्या गोष्टी आहेत, जे प्रदूषण आहे त्याला नियंत्रित ठेवण्याचं काम करतात. सर्पामध्ये विष आहे, कुठलं विष आलं ते? तुम्हाला आम्हाला जे हानिकारक विष आहे, नुकसान करणारं विष आहे, त्याला शोषण करण्याचं, ग्रहण करण्याची शक्ती अथवा त्याच्यामध्ये ते गुण प्रत्यक्ष भगवंतानीच त्याला दिलेलं आहे. तुमच्या आमच्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी सर्प हे उपकारक आहे असं आपल्याला माहिती नाही. पण असं सृष्टीमध्ये कितीतरी प्राणी आहेत आणि त्या प्राणी साऱ्या जगाला उपकारक असल्यामुळे साधू संतांनी उपदेश केलेला आहे की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. लोकांना असं कळत नाही की हे आपली मेजॉरिटी करायला बघालेत महाराज, माळकरी कराले. तसं नाही. जगावर उपकार करणारे प्राणी, कमीत कमी आपण उपकार नाही करू शकलो तरी उपकार करणाऱ्याला तरी सुरक्षित ठेवू शकतो, एवढी तरी अक्कल माणसामध्ये असली पाहिजे. तरच आपण हे भारतीय म्हणून घेण्याच्या लायकीचे आहोत, हिंदू म्हणून घेण्याचे लायकीचे आहोत, वारकरी म्हणून घेण्याचे लायकीचे आहोत. हे
प्रत्येक जे काही सभ्यता आहे आपली, त्या अशा गोष्टीमध्ये सभ्यतेचा समन्वय आहे, सभ्यता याच्यामध्ये समाहित आहे. अशा काही गोष्टी आपण पर्यावरणाच्या माध्यमातून घेऊ शकता. तर हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम गेल्या 3 वर्षापासून आपलं चालू आहे. मी जास्त वेळ घेत नाही, फक्त एक आपलं आशीर्वादपर वचन म्हणून मी बोललो 2 शब्द. माझं बोलणं काही सरायचं थोडंच आहे. तर प्रत्येक महिला मंडळी असोत की पुरुष मंडळी असोत, सर्वांना विनंती आहे की वृक्षारोपणामध्ये आपलं सर्वांचं योगदान असावं, सहकार्य असावं, सहयोग असावं आणि सहवास असावा सर्वांचा. तर हे वृक्ष आहेत ज्याच्यापासून रस, औषधी, फळ, फूल, ऑक्सिजन इत्यादी शेकडो प्रकारचा लाभ वृक्ष आपणाला देऊ शकतात, जे आपण देऊ शकत नाही. परोपकारच करू शकतात असे वृक्ष आहेत. आणि आताच आदरणीय वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे देशी वृक्षांची लागवड करा जास्तीत जास्त, जे कोण्याही कामाला येत नाहीत, नुसते दिसायला चांगले असतात, असायला काहीच नसतात, असे वृक्ष लावू नका. फळाचे आहेत, फुलाचे आहेत, वेगवेगळे औषधीचे वृक्ष आहेत. सावली तर कोणताही वृक्ष देतोच, पण आपल्या शास्त्रामध्ये एक सांगितलेलं आहे की हिवराचं झाड माहिती आहे ना, हिवराच्या सावलीला बी बसू नये, असंही काही वृक्षाचं सांगितलेलं आहे, आलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे ते ओवी. तर असे वृक्ष लावा की जे आपणाला उपकारक आहेत, उपयोगी आहेत आणि उपयुक्त आहेत. असे वृक्ष खूप आहेत आपल्याकडे, पण विशेष करून स्मशानभूमीवर थोडंसं ध्यान द्या. हे पावसाचं वातावरण जाण्याच्या आधी वृक्षाचं लावणं झालं पाहिजे. स्मशानभूमीमध्ये खास जास्त प्रदूषण होत राहते, त्याच्यामुळे वृक्षांची आवश्यकता आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की स्मशानभूमीकडे दुर्लक्ष का झालं आहे, तर सध्याच्या काळामध्ये एक असं विकृत काम सुरू झाले, अशी मानसिकता झालेली आहे समाजामध्ये की आपण शेतकरी आहोत, आपण श्रीमंत आहोत, आपणाला शेती आहे आणि स्मशानभूमीत घेऊन गेलं तर लोक काय म्हणतील, आपणाला गरीब समजतील, आपणाला दरिद्री समजतील, अशी एक हीन भावना माणसाच्या मनामध्ये रुजलेली आहे. कृपया ज्यांना ज्यांना लक्षात येईल त्यांनी ते काढून टाका, जेवढं शक्य होईल तेवढं. असं काहीच नाही, स्मशानभूमीसारखं पवित्र आपली शेती नाही. स्मशानभूमीचं जे महत्त्व आहे ते स्मशानभूमीलाच आहे, बाकी शेती वगैरेला ते महत्त्व येत नाही. प्रत्येकाने आपल्या शेतीला स्मशानभूमी बनवलं आहे आणि स्मशानभूमीमध्ये प्रत्यक्ष भगवान शंकराचा वास आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आपल्या शेतीमध्ये काय राहते कोणाला माहीत, पण स्मशानभूमीमध्ये भगवान शंकराचा निवास आहे. आपल्या पितरांचा, आपल्या घरात ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा मृतकांचा उद्धार व्हावा असं वाटत असेल कोणाला, तर स्मशानभूमीमध्येच उद्धार होऊ शकतो, शेतीमध्ये होत नाही. भगवान शंकराच्या जवळ जाण्याचा अवकाश म्हणजेच स्मशानभूमी आहे. असं हे उद्धारक स्मशानभूमी आहे. आणि आपल्या स्मशानभूमीचं महत्त्व सांगताना अजून एक आठवते मला की याचं संरक्षण, याचं महत्त्व समजून देण्यासाठी सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेले की ज्यांनी स्मशानभूमीचं संरक्षण केलं. काय नाव? राजा हरिश्चंद्र राजा. काही वेडे होते का? स्मशानभूमीची काही महिमा असेल तरच त्यांनी ते काम केलं होतं ना. याच्यावरून तरी आपली संस्कृती किती महान आहे, आपली परंपरा किती मोठी आहे, महत्त्वपूर्ण आहे, असं प्रत्येकाने लक्षात घ्यावं. स्मशानभूमीची व्यवस्था करा, गावोगाव आपल्या शेतीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि हे स्मशानभूमीमध्येही वृक्षारोपण अति आवश्यक आहे. वृक्षारोपण आलेल्या लोकांना सावली तरी पाहिजे कमीत कमी थांबण्यासाठी. थकलेले येतात, भागलेले येतात, बाहेर गावाहून येतात, दुरून येतात, त्यांना थांबण्याची व्यवस्था काहीच नाही, तर फक्त कमीत कमी झाडं तरी स्मशानभूमीमध्ये असं.
तर जास्त वेळ न घेता आपल्या या महादेव मंदिरामध्ये आजचा हा कार्यक्रम आपण केलेला आहे, घेतलेला आहे. इथं किती झाडं लावलेत आज? 135 झाडं आज सकाळी लावण्यात आले आणि आताही आदरणीय लोकांच्या हस्ते 11 झाडाचं आता या ठिकाणी लावणं झालेलं आहे. तर मी गावकरी मंडळींना विनंती करतो की प्रत्येकाने एका माणसानं 5 झाडं जरी दत्तक घेतले, संरक्षण संवर्धन काय असेल ते, तर खूप छान होईल. आणि प्रत्यक्ष महादेवाचा रुद्राभिषेक केल्यासारखं झाडाला जर पाणी घातलं तर रुद्राभिषेक केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं त्याच्यामध्ये. कारण जे काम महादेवानं केलं तेच वृक्ष कराले. महादेवानं काय केलं? जहेर पिया जीवन दिया, तेच काम केलं. झाडंही तेच करालेत, ऑक्सिजन द्यालेत आणि जे प्रदूषण आहे ते शोषण करालेत. ते प्रत्यक्ष महादेवाचंच कार्य करतात. म्हणून झाडाची सेवा म्हणजेच महादेवाची सेवा आहे. आणि आपण महादेवाच्याच मंदिरात का ठेवला हा कार्यक्रम? तर हे समजून देण्यासाठी. आमच्या माता भगिनीला तर लई वेडा आहे एक लोटा. तर हे जे झाडं लावलेली आहेत इथं, या दाभाडीकर समस्त आदरणीय माता भगिनींना विनंती आहे की झाडं जर वाळत असतील, इथं जर कोणी टाकत नसेल पाणी, तर तुम्ही एक काम करा, आठवड्यातून एक दिवस महादेवाच्या मंदिरला म्हणजे सोमवारी यायचं आणि त्या प्रत्येक झाडाला पाणी घालायचं काम करा. एवढं तरी काम सेवा आपण केली पाहिजे. तरच हे काम कसं आहे की कार्यक्रमासाठी नाही, कार्यक्रम काहीतरी साध्य करण्यासाठी आहे. तरच आपण काही साध्य करू शकतो अशी आपलं सर्वांना विनंती करतो. आणि याच मंदिरामध्ये आपण आपल्या भागातले केंद्र बनवून हे काम केलेलं आहे. आताच इथं एक भूमिपूजनही झालेलं आहे. इथं भविष्यामध्ये इथूनच आपल्या ह्या कार्यक्रमाच्या बैठकी, कार्यक्रमाचं जे नियोजन आयोजन करण्याची व्यवस्था म्हणून इथं एक व्यवस्था करण्यात यायली. एक काय म्हणतात त्याला, आश्रमसारखं एक इथं बांधकाम होणार आहे. तर त्याचंही भूमिपूजन आजच या पवित्र दिवशी झालेलं आहे. आपल्या सर्वांसाठी उपयोगी असलेलं तेही कार्य लवकरच सिद्धीला जाईल अशी भगवतचरणी प्रार्थना करतो. आणि आलेल्या समस्त भाविकांना पुनश्च एकदा विनंती आहे की वृक्षारोपण कार्यक्रम आपण मन लावून, ध्यान लावून करावं आणि एक उदाहरण आपण दुसऱ्यासाठी बनावं अशी आपल्या सर्वांना विनंती करून सेवेला पूर्णविराम. भारत